इच्छितो लूक लूक 17 अध्याय। विनंती करता हूँ ऑनलाइन वाले प्लीज गंभीरता से प्रार्थना में जुड़े। यहाँ वहाँ ना देखे। सिस्टर मनीषा लोहार प्लीज अपना वीडियो कैमरा शुरू करें। विनती कर रहा हूँ आप लोगों से, थोड़ा तो प्रभु का डर रखो, थोड़ा तो प्रभु का डर रखो। लूक 17 अध्याय लूक 17 अध्याय और उसका दूसरा वचन पढ़ना है। आणि त्याचं दुसरं वचन वाचूया। याद रखे ऑनलाइन वाले जुड़े हुए लोग, प्रभु यीशु आपके साथ वहाँ बैठा है। आणि लक्षात ठेवा, ऑनलाईन जोडलेले लोक प्रभू येशू त्या ठिकाणी तुमच्यासोबत बसलेला आप आहे। देख नहीं पाता है, तुम्ही बघू शकत नाहीये, मैं देख पा रहा हूँ कि आपके पड़ोस में यीशु बैठा है। आणि मी बघू शकत आहे की तुमच्या शेजारी येशू बसलेला आहे। इसलिए हाथ जोड़कर म्हणून हात जोडून विनंती आहे, यीशु का अपमान नहीं कर। येशूचा अपमान करू नका। लूक 17 अध्याय 2 वचन। लूक 17 अध्याय 2 वचन। उसके लिए यह अच्छा होता कि उसके लिए यह अच्छा होता कि उसके गले में पत्थर लटका कर चक्की का पाट लटका दिया जाता चक्की का पाट गले में लटकाया जाता और वह समुद्र में डाल दिया जाता और उसे समुद्र में डाल दिया जाता। अपेक्षा इसके कि वह उन छोटों में से किसी एक को ठोकर खिलाए। Praise the Lord। इधर देखो, इथे पहा, आपका जिंदगी मेरा जिंदगी तुमचं जीवन माझं जीवन किसी के लिए ठोकर या रुकावट का कारण बन गया तो आणि कुणासाठी जर अडखळण्याचं कारण बनलं तर मतलब आपके वजह से लोग क्या चर्च में आए? म्हणजे तुमच्यामुळे तेरा जीवन ठीक है क्या? काय चर्च मध्ये तेरा जीवन ठीक है क्या? तुझं जीवन ठीक आहे का? चर्च में जाकर तुम क्या करते हो? चर्च मध्ये जाऊन तुम्ही काय करता? ये सिखाता क्या तुम्हारा पास्टर? हे शिकवतात का तुमचे पास्टर? तुम ये सीखते क्या? तुम्ही हे शिकता का? ऐसा अगर तुम्हारा जिंदगी है असं जर तुमचं जीवन आहे तो वचन में लिखा है, तर वचनात लिहिलंय, गले में पाट लगाकर उस व्यक्ति को समुद्र में फेंक दिया। त्या गळ्यात जातीचा पाठ लावून त्याला समुद्रात खोल टाकून द्यायचा, कारण आप रुकावट है। कारण तुम्ही अडखळण आहात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कोई मसीह में आ रहा है, कोई चर्च में आ रहा है, कोई प्रभु में बढ़ना चाह रहा है, पर आप उसको बढ़ने नहीं दे रहे, आप रुका कर रहे, आपको समुद्र में फेंक डाला गया। आणि कोण प्रभूकडे येत आहे, कोणी मंदिरात येत आहे, कोणी प्रभूकडे मंदिरात येऊन त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्याला अडवत आहात की काय प्रभू चर्चला जातात, तर तुम्हालाच त्या समुद्रात खोलवर गळ्यामध्ये दगड बांधून टाकायची गरज आहे। प्रेज द लॉर्ड। कारण आप अडखळे नहीं, कारण तुम्ही अडखळण आहात, तुम रुकावट है किसी की। तुम्ही कुणासाठी तरी अडखळण आहात। प्रेज द लॉर्ड। क्यों रुकावट है? का अडखळण आहे? क्योंकि सालों साल चर्च में जाने के बाद तुम्हारा स्वभाव बदला नहीं। कारण वर्षोनवर्ष तुम्ही चर्चला मंडळीत जाऊन देखील तुमचा स्वभाव बदललेला नाही। आप है 30 साल से होय, तुम्ही आहात 30 किसी चर्च वर्षापासून में जा रहे हैं, कुठल्या मंडळी चर्चला या पॉल जातात? आंद्रे के चर्च में। पॉल आंग्रेच्या चर्चमध्ये 30 साल में आप 30 वर्षात तुम्ही प्रभु यीशु का कोई एल्डर या कोई सुवार्तिक या कोई आराधक या कोई पास्टर बनना होना, आणि 30 वर्षामध्ये तुम्ही कुठला तरी प्रभू येशूचा सुवार्तिक किंवा कुठला तरी एल्डर किंवा पास्टर किंवा काहीतरी असं बनणार तुम्ही, पर नहीं बना। परंतु नाही बनले। क्यों? का? रुकावट है आपका स्वभाव। कारण तुमचा स्वभाव अडखळण आहे। प्रेज द लॉर्ड। तुम्हारा स्वभाव के कारण लोग चर्च में आने को, तुमच्या स्वभावामुळे लोक चर्चमध्ये येण्यासाठी रुक जाता है। ते थांबतात, अडखळतात। नहीं, हमको क्या करना है? तुम नहीं सुधरेंगे और फिर हमको सुधारने चाहिए। नाही, तुम्ही सुधारणार नाही तर आम्हाला सुधारायला तुम्ही चालले। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। समझ रहा है क्या? समजत आहे का? समझ रहा है सिस्टर तारा, समजत आहे सिस्टर तारा? सिस्टर एलिशिबा, कळते का? हाँ, प्रेज द लॉर्ड। ये तो ऐसी बात हो गई आणि अशी गोष्ट घडली कि लोगों को बोलना प्रार्थना करो और खुद प्रार्थना नहीं करे। आणि अशी गोष्ट झाली की प्रार्थना करा, लोकांना सांगायचं परंतु स्वतः प्रार्थना नाही करायची। प्रेज द लॉर्ड। फिर वो इंसान क्या बोलेगा? तो मनुष्य तुम काय खुद बोलणार? प्रार्थना नहीं करता, हमको प्रार्थना करने को बोलते हैं। तुम्ही स्वतः प्रार्थना करत नाही आणि आम्हाला प्रार्थना करायला लावता। प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। तो रुकावट है तो
आणि अडखळण आहे गले में पाट लटका कर तुमको समुद्र में डाला जाए। तर गळ्यामध्ये जातीचा पाठ लावून समुद्रात टाकलं जावं। और आगे तीसरा वचन में लिखा है इसीलिए सचेत रहो। तीसरा वचन का शुरुआती पर है। हाँ पढ़ो ब्रदर। सावधान, यदि तेरा भाई बस सावधान, मेरे इस बाइबल में लिखा है इसीलिए सचेत रहो। बस हो गया ब्रदर, कोई बात आणि म्हणून माझ्या भाषांतर दिले की ह्याच्यामुळे तुम्ही सावधान व्हा, सचेत रहना सावधान व्हा। कि तुम्हारा जिंदगी किसी माँ के लिए, आणि तुमचं जीवन कुठल्या आईसाठी, किसी बहन के लिए, बहिणीसाठी, किसी पति के लिए, त्या नवऱ्यासाठी, किसी पत्नी के लिए, त्या बायकोसाठी, किसी बच्चों के लिए, त्या लेकरांसाठी, किसी पड़ोसियों के लिए त्या शेजाऱ्यांसाठी रुकावट ना बनने पाए। अडखळण बनू नये। Praise the Lord. हालेलुया, हालेलुया। हालेलुया। और एक बात बोल रहा हूँ, आणि एक गोष्ट सांगतो, आप कैसा घर में जीवन जीता है, पड़ोस में जीवन जीता है, ऑफिस में जीवन जीता है, खुदा देखता है। आणि तुम्ही घरात कसं जीवन जगता, शेजाऱ्यांमध्ये कसं जीवन जगता, कामावर तुम्ही कसं जीवन जगता हे देव बघत आहे। Praise the Lord. हालेलुया। अंतिम समय में न्याय के राजासन पर यीशु बैठेगा शेवटच्या काळामध्ये न्यायाच्या राजस्थानावर येशू बसेल और आप उसके सामने खड़े होंगे और मैं भी हूँगा आणि तुम्ही आणि मी देखील त्याच्यासमोर उभे राहू न्याय के दिन। न्यायाच्या दिवशी। मुझको मालूम है यीशु मेरे बारे में क्या बोले। मला माझ्याबद्दल माहिती की येशू माझ्याबद्दल काय आपके बोलेल। बारे में सोचो यीशु क्या बोले। तुमच्याबद्दल विचार करा, येशू तुमच्याबद्दल काय बोलेल। Praise the Lord. बाइबल में लिखा है ऐसे लोगों को प्रभु ने बोला दुष्ट, आणि बायबलमध्ये लिहिलेल्या अशा लोकांसाठी दुष्ट असा शब्द वापरा। दुष्ट, दुष्ट, तुम दुष्ट दास है, तुम्ही दुष्ट दास आहात। तुम उधर तुम्ही तिथे जिधर रोना है, इथं रडणं, आग का जलना है, आगीचं जळणं, उधर जाना। तुम्ही तिथे जाणं, मैं तुमको पहचानता नहीं। मी तुम्हाला ओळखत नाही। आप यीशु को बोल सकता? तुम्ही येशूला बोलू नहीं, शकता। हम पॉल अंग्रे को चर्च को जाता था। नाही, आम्ही तर पॉल अंग्रेच्या चर्चला जायचो यीशु बोलेंगे पॉल अंग्रे को मैं जानता है, मैं तुमको भी जानता है, तुम क्या है। आणि येशू म्हणेल की मी पॉल अंग्रेला पण ओळखतो आणि तुम्ही काय आहात तुम्हाला पण मी ओळखतो। Praise the Lord. इसलिए सावधान। म्हणून सावधान। Praise the Lord. ये मेरा विषय नहीं। हा माझा विषय नाही। अपना जिंदगी, आपलं जीवन अपने घर में, आपल्या घरात, अपने बच्चों के लिए, आपल्या लेकरांसाठी, पति के लिए, आपल्या नवऱ्यासाठी, पत्नी के आपल्या लिए बायकोसाठी उदाहरण बनाकर रखना। उदाहरण बनवून ठेवा। Praise the Lord. हालेलुया। ये मेरा विषय नहीं। हा माझा विषय नाही। इन दिनों में हम पश्चाताप के बारे में सीख रहा था। आणि ह्या दिवसांमध्ये आम्ही पश्चातापाबद्दल शिकत होतो। पश्चाताप का पहला कदम जिसका नुकसान किया है, जिसका लिया है, उसको वापस लौटा देना। पश्चातापाचं पहिलं पाऊल म्हणजे ज्यांचं नुकसान केलेलं आहे, ज्यांचं लुटलेलं आहे, त्यांना परतफेड करणं। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। और अगर इन दिनों में ये वचन प्रभु का आपके जिंदगी में काम किया है, आणि जर ह्या दिवसांमध्ये जर प्रभूचं हे वचन तुमच्या जीवनात काम केलेलं आहे, तो बाइबल कहती है तर वचन असं म्हणतं, आपको उनको नुकसान देने के पास पैसा नहीं है, आणि त्यांचं नुकसान भरपाई करण्यासाठी तुमच्याकडे पैसे पर नाही, मन है। परंतु हृदय मन आहे। है कि नहीं, मैंने धोखा दिया, मैंने फंसाया, आणि मन मैंने आहे, लूटा, मी लुटलं, मी फसवलं, मी धोका दिलं, असं मन मुझे आहे। देने का मन है, मला द्यायचं मन आहे, मुझे देने का मन है, मला द्यायचं मन मैंने आहे, फसाया, मैंने मी फसवलं, असं मन नहीं है कि मी धोखा दिला। मन ऐसा नहीं, मन है देने का। आणि माझं मन आहे द्यायचं। माझं मन आहे द्यायचं। मी फसवणूक करणारा, मी धोकेबाज, मी लुटलेला आहे, मी कोणाचं तरी लुबाडलेलं आहे, पण मला मन आहे परत देण्याचं। Praise the Lord. Hallelujah. मैंने लूटा है, मी लुटलंय, मैंने धोखा किया है, मी फसवणूक, पर मुझको मन है देने का। परंतु मला मन आहे द्यायचं। एक शब्द नहीं दे सकता, एक सोबत नाही देऊ पर शकत, बाइबल कहती है अगर तेरा मन है परंतु बायबल असं म्हणते जर तुझं मन और आहे तुझे देने का मन है, आणि त्याला तुझं मन तो आहे, जो कुछ तू उसको लौटाता है आणि जे काही तू त्याला परत फेड थोड़ा करतो, थोड़ा करके, थोडं थोडं करून खुदा उसको भी कबूल कर लेता है। देव त्याला आपण Praise the स्वीकारतो। Lord. हालेलुया। इंसान नहीं करेगा, मनुष्य नाही करणार, इंसान बोलेगा नहीं तूने इतने को पैसा इतने के लिए मुझे फंसाया है, आणि मनुष्य म्हणे की नाही तू एवढ्याला मला फसवलं, तुरंत मुझे इतना का इतना ही चाहिए। लगेच मला एवढंच एवढं पाहिजे। शायद वो आपसे नाराज होगा, कदाचित तुमच्या शायद आपसे बात दुखावेल, करना बंद कर देगा, तुमचं बोलायला शायद बंद चाटा करेल, भी मार देगा, कदाचित पर चाटा अगर मारेल। आपके पास देने का मन है, खुदा उसी समय आपको कबूल कर लेता है। परंतु जर तुमच्याकडे देण्याचं मन आहे तर प्रभू त्याच क्षणी तुम्हाला स्वीकारतो। Praise the Lord. हालेलुया। तो इंसान कबूल करे या ना करे, तर मनुष्य कबूल करो अगर खुदा कबूल, हमको कबूल कर लेता है अगर आपके पास
देने का मन है. परंतु देव आम्हाला कबूल करून घेतो जर आमच्याकडे देण्याचं हृदय आहे. देव आपल्याला स्वीकारतो जर आपल्याला देण्याचं. इस तरह पढ़ेंगे 2 कोरिन्थियों 8:12. दुसरं ग्रंथी 8:12 हमने ये वचन पढ़ा था, फिर एक बार पढ़ेंगे. पढ़ना. क्योंकि यदि मन की तैयारी हो, देखो क्या लिखा है, मन की मन का तैयारी है क्या? मनाची तयारी आहे का? किसी का नुकसान किया हुआ लौटाने का मन का तैयारी है क्या? कोणाचं नुकसान केलेलं तर मन परतफेड करण्याची मनाची तयारी आहे मन का? का तैयारी है. मनाची तयारी. जिसको लुबाड़ा, जिसको लूटा, उसको देने का तैयारी है. आणि ज्यांना लुटलेलं आहे त्यांना परत देण्याची तयारी आहे का? तो आगे तो मनुष्य के पास जो इंसान के पास जो कुछ है थोड़ा थोड़ा करने का, उसके अनुसार दान ग्रहण योग्य होता है. दान कबूल किया जाता है. प्रेज द लॉर्ड. बस हो गया. मतलब प्रभु कबूल करता है. म्हणजे प्रभू स्वीकारतो. करता है क्या नहीं? करतो का? इधर देखिए, इथे पहा. सब मेरे पास. सर्वांनी माझ्याकडे. भेटलं नाही का? भेटलं वाचा बरं. हे भेटलं नाही ना, कशाला खोटं बोलताय? हा, वचन नाही भेटलं. मग तेच म्हणतो ना, चर्चमध्ये असून खोटं बोलायचं नाही, म्हणायचं ना सरळ. दादा भेटलं नाही, मी काय राबवणार थोडी. मला माहित आहे तुम्हाला लागतो उशीर भेटायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भेटलं नाही तर ताईकडनं, या ताईकडनं मदत घ्या. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इधर देखिए, इथे पहा. 2 मिनट बहना भी दे दो, बाद में दूसरा वचन निकालने में मदद करना. वो डब्बा है उधर गिरा हुआ, तो डबा आहे तिथे पडलेला. उसमें कोई 100 रुपया डालता है और कोई 1 रुपया भी डालता है. कोणी त्याचे 100 रुपये पण टाकतात आणि कोणी 1 रुपया पण टाकतात. और मैंने देखा है आणि मी बघितलं मेरे जिंदगी में माझ्या जीवनात फटा हुआ नोट भी डाला है. फाटलेल्या नोटा पण फटा हुआ टाकतात. आधा आधा किया हुआ वो मैं चुरगली करके डाला है. आणि फाटले की अर्धे अर्धे मैंने ब्रदरों को कितने बार दिखाया, मतलब कैसे लोग हैं. आणि भावांना दाखवलं किती वेळेस, किती लोक तो मालूम है, पॉल अंग्रे भले कबूल करे ना या चर्च के लोग, आणि पॉल अंग्रे किंवा चर्चचे लोक कबूल करो किंवा नाही, पॉल अंग्रे किंवा चर्चचे लोक भले स्वीकारत किंवा नाही, देव त्याला स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. खुदा उसको कबूल करता है. देव त्याला स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. तोड़कर भी डाला है ना, खुदा ने देखा है. ठीक है, तोडून जरी टाकलं तर देवाने बघितलंय. प्रभूने ठीक उसको आहे. कबूल कर लिया. प्रभूने त्याला स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है? समजत तो आहे? तुम्हारा मन है क्या तर तुमचं मन आहे का देने का? द्यायचं? जिसका लूटा है उसको, ज्यांचं लुटले त्यांनी, जिसका नुकसान किया, ज्यांचं नुकसान जिसको केलं, धोखा दिया है, ज्यांना धोका दिला, तो तुम थोड़ा थोड़ा करके थोडं थोडं तुम्ही क्यों ना हो का होईना मन का तैयारी करो. मनाची तयारी करा. करो तैयारी तयारी और करा प्रभु आपको कबूल कर ले. आणि प्रभू तुमचा स्वीकार करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फिर हम ये भी सीखा, मग आम्ही हे पण शिकलो खुदा दयालु है, की देव दयाळू कृपालु आहे, है, कृपाळू आहे, क्षमा करने वाला क्षमा है, करणारा, प्यार करने प्रेम वाला करणारा, है, और आणि वो उन सबों का आणि त्या सर्वांचा आदरण करता है सन्मान करतो जो उसका आदरण करते हैं. जे त्याचा सन्मान करतात. पढ़िए 1 सामुएल 2 अध्याय 30 वचन. पहिले शमूएल दुसरा अध्याय 1 सामुएल 2 अध्याय 30 वचन. पहिले शमूएल दुसरा अध्याय 30 वचन 30 30 वचन. 1 सामुएल 2 अध्याय 30 वचन. 1 सामुएल 2 अध्याय 30 वचन 30. इसलिए इज़राइल का यहोवा खुदा इसलिए इज़राइल का यहोवा खुदा यो कहता है, यो कहता है, मैंने कहा तो था मैंने कहा तो था कि तेरे और तेरे पिता के घराने तेरे और तेरे पिता के घराने सर्वदा मेरे सम्मुख चला करेंगे, सर्वदा मेरे सामने चला करेंगे. परंतु यहोवा अब यह लेकिन कहता है, यहोवा अब यह कहता है, यह मुझसे दूर हो, यह मुझसे दूर हो. क्योंकि हाँ, जो मेरा आदर करे जो मेरा आदरण करता है मैं उनका आदर मैं करूंगा, उनका आदर करता हूँ, और जो मेरा तिरस्कार करते और हैं जो मुझे तुच्छ समझते तिरस्कार करते हैं, वे छोटे समझे जाएंगे. और मैं उनका तिरस्कार करूंगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इधर देखो, इथे पहा.
क्या लिखा है? काय लिहिलं? जो खुदा का आदर करते हैं, जे देवाचा सन्मान करतात, खुदा उनका आदर करता है। देव त्यांचा सन्मान करतात. Praise the Lord। एक थोड़ा सा हम बदलाव लाना, इधर देखना। अगले समय से जो भी चर्च के अंदर आएगा, Praise the Lord। ताकि मैंने अभी नीचे जाकर देखा, जब दरवाजा लग जाता है नीचे आवाज नहीं जाती। Praise the Lord। हालेलुया। तो जो खुदा का आदरण करता है, जो देवाचा सन्मान करतात, खुदा उसका आदरण करता है। देव त्याचा सन्मान जो करतो. खुदा को तुच्छ समझता ते है, देवाला तुच्छ समजते. इनके बाइबल में बहुत सुंदर लिखा है, त्याच्या बाबतीत सुंदर वे छोटे समझे जाएंगे। ते लहान समजले जाते. Praise the Lord। मेरे इसमें लिखा है, माझ्याच्यात लिहिलं, those who despise him, Lord will despise them। ये त्यांना तुच्छ समझे। जे त्याला तुच्छ समजतात तो त्यांना तुच्छ समजेल. Praise the Lord। Those who despise him, जे त्याला तुच्छ समजतात Lord will despise them। आणि देव त्यांना तुच्छ तुच्छ, समजेल, नीच समझेंगे। एकदम खालच्या पातळीचं अब मुझे समजेल. बताओ, आप लोग खुदा का आदरण करता है क्या? आता तुम्ही सांगा, देवाचा तुम्ही आदर सन्मान करता का? खुदा का आदरण करता है कि आप में से कितना लोग खुदा का आदरण करते हैं? तुमच्यातनं किती जण देवाचा सन्मान करतात? कैसा आदरण करते हैं बताएंगे? कसं सन्मान करता आप सांगा तुम्ही. खुदा का आदरण करता है तो कैसा? देवाचा सन्मान करता तर कसं? प्रभु के वचनों को जपना, प्रार्थना करना, वचन में जो लिखा है वही करना, प्रभु के दास जो सिखाते हैं उनका पालन करना। और कोई? अजून कोणी? वेरी गुड, वेरी गुड। और कोई? चांगलं. अजून खुदा का आदरण करना मतलब, देवाचा आदर करणं मैं म्हणजे, बता रहा हूँ, मी सांगत आहे तुम्हाला, खुदा का आदरण करना मतलब देवाचा आदर करणं छोटे म्हणजे से छोटे बातों में विश्वस्त रहना। लहानातल्या लहान गोष्टीमध्ये विश्वासू राहणं. समझ में आ रहा है क्या? समजत आहे का? समझ में आ रहा है समझता क्या? है। मैं यहाँ मेरे मन की बातें या मन गढ़ंत कहानियां नहीं सुना रहा हूँ। मी या ठिकाणी माझ्या मनातल्या गोष्टी किंवा काहीतरी मनात गोष्टी घडवल्या गोष्टी सांगत नाहीये, काहीतरी गोष्टी गप्पा नाही सांगत आहे. मनात घडवलेल्या। मनात घडवलेल्या Praise the Lord। मन गढ़ंत कहानियां। आणि मनात घडवलेल्या गोष्टी नाही Praise the Lord। सांगितलं. वचन में जो लिखा वो मैं बताना मांग रहा हूँ। वचनात जे सांगितलं ते सांगू Praise शकतो. the Lord। आपको वचन कबूल करना है या नहीं वो आपका मर्जी, आणि तुम्हाला वचन स्वीकारायचं आहे का नाही ही तुमची इच्छा. आपका नुकसान है नहीं कबूल करने में। आणि न स्वीकार करण्यामध्ये तुमचं नुकसान खुदा आहे. का आदरण करना मतलब छोटे से छोटे बातों में विश्वस्त रहना। देवाचा आदर करणं म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू राहणं. मेरी प्रिय बहन ने बताया, खुदा का आदरण करना मतलब हम प्रार्थना करना है, वचन के अनुसार जीना है, खुदा का दास जो कहता है वैसा करना है। ऐसा ही बोला क्या? आणि आमच्या प्रिय बहिणीने बोललं की कितना लोग मेरा बोलने और किया है? आणि किती लोकांनी मी बोललेलो आणि केलेले. नहीं किया कितने लोगों ने? किती लोकांनी नाही केलं. सब लोग। सर्व. प्रेज द लॉर्ड। और नुकसान आप ही का होगा। आणि नुकसान तुमचंच झालं. प्रेज द लॉर्ड। हम बड़े बड़े बातों को विश्वस्त में हैं। आणि मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आम्ही विश्वासू आहे. कोई आया मूर्ति पूजा वाला, कोणी आला मूर्ती पूजावाला. कोई मूर्ति पूजा वाला आया, मूर्ती पूजावाला कोण आला? अरे चलो हमारे यहाँ पूजा है, चला आमच्या पूजा. तुरंत हम क्रिश्चियन हैं, हम मूर्ति पूजा नहीं करते। आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही बडी बात नाही करत. मोठी गोष्ट. दादा वो आए थे, हमने बोल दिया हम मूर्ति पूजा ते नहीं। आले, बड़ी बात। आम्ही केलं होतं. आम्ही मोठी गोष्ट आम्ही नाही केली. बढ़िया। कोई आया मोठे कोण आलं? प्रसाद देने के लिए। प्रसाद द्यायसाठी. नहीं नहीं हम मसीह लोग हैं, हम नहीं आम्ही खाते। ख्रिस्तीजन आहोत. आम्ही- बड़ी बात। और मोठी गोष्ट. दादा वो आए थे हमारे घर पर प्रसाद, हमने नहीं खाया, हम बोले हम क्रिश्चियन हैं। ते आम्ही बोललो आम्ही ख्रिश्चन आहे. प्रेज द लॉर्ड। कभी यहाँ आकर बोला है क्या, कधी इथे बोललेत का? दादा मैंने गुस्सा करना छोड़ दिया, दादा मी राग करणं सोडलं, झूठ बोलना छोड़ दिया, खोटं बोलणं सोडलं, मैं ईमानदारी और सच्चाई से चलता हूँ। इमानदारीने खऱ्या रीतीने कहीं आकर चालतो. बोला कि दादा मैं 2 घंटा मेरा प्रार्थना जीवन बढ़ गया, आणि कोणी बोललं का इथे 2 तास माझे प्रार्थना जीवन वाढलं मेरे वचन में 2 घंटा पढ़ने में गलाया। आणि 2 तास वचन नहीं, ये बड़ी बड़ी छोटी सी छोटी बातें। छोटीशी छोट्या गोष्टी इथे चोरी करणं सोडलं का, खोटं बोलणं सोडलं का, व्यभिचार करणं सोडलं का, दुसरीकडे वाईट नजरेने बघणं सोडलं का, छोड़ा क्या? सोडलं काय? किसी औरत के पास गलत नजर से देखना छोड़ा क्या?
स्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहिलं सोडलं का? टीवी देखना छोड़ा क्या? टीव्ही बघणं सोडलं का? लैपटॉप में मोबाइल में गंदी गंदी बातें देखना छोड़ा क्या? मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये घाणेरड्या गोष्टी बघणं सोडलं का? छोटी छोटी बातों में विश्वास रखा तो तुम खुदा को आदरण दिया, ये सिद्ध करता है। आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आम्ही विश्वासू राहिलो तर देवाला आदर दिला, सन्मान दिला, हे सिद्ध करत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आज भी कितना लोग झूठ बोलता है। आज देखील किती लोक खोटं बोलतात. प्रेज द लॉर्ड। इसका मतलब आप खुदा को आदरण नहीं करते। याचा अर्थ तुम्ही देवाचा सन्मान नाही और करत. अगर खुदा को आदरण नहीं करता तो खुदा क्यों तुमको इज्जत देगा? आणि जर तुम्ही देवाचा सन्मान करत नाही तर देव तुम्हाला का सन्मान देणार? क्यों इज्जत देगा? का सन्मान देणार? रास्ते भर में तुम्हारी इज्जत कोई भी आकर निकाल कर जाता है। आणि रस्त्यामध्ये कोणी देखील तुमची इज्जत काढून जातं. जहाँ की खुदा का वायदा क्या है कि मैं अपने लोगों को लज्जित और फज्जित होने नहीं देगा। ज्या ठिकाणी देवाचं अभिवचन काय आहे की मी माझ्या लोकांना लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. Praise the Lord। एक मालिक घर का आकर बोल कर जाता है, तुमने अभी तक हमारा भाड़ा नहीं दिया, अक्कल विक्कल है क्या नहीं, इज्जत निकाल दी। 4 लोग सुनकर गए। आणि एक मालक येतो आणि तुमचा अपमान करून जातो की अजूनपर्यंत भाडं दिलेलं नाही. 4 लोकांमध्ये तुमचा अपमान करून जातात. Praise the Lord। 4 लोग सुनकर गए। आणि 4 लोक ऐकून देखील. Praise the Lord। हालेलुया। कितने बार किती वेळ राशन का पैसा नहीं भरा और राशन 2 महीने से आपने राशन का पैसा कितना उधारी देने का 4 लोगों के सामने इज्जत निकाल दी। आणि 2 महिन्यापासून तुम्ही राशनचे पैसे दिले नाही. 4 लोकांमध्ये तुमचा अपमान करून तुमची इज्जत काढली. प्रेज द लॉर्ड। 4 लोगों ने सुना। 4 लोकांनी ऐकले. वायदा है खुदा का, देवाचा अभिवचन, मेरे लोगों को मैं लज्जित और फज्जित होने नहीं दूंगा। माझ्या लोकांना मी लज्जित आणि फज्जित होऊ और देणार लज्जित और नाही. फज्जित होने का एक कारण ये है, आणि लज्जित फज्जित होण्याचं कारण हे एक हे हम आहे खुदा को आदरण करता नहीं। कारण आम्ही देवाचा सन्मान करत नाही. छोटे छोटे बातों में हम विश्वस्त नहीं हैं। लहान लहान गोष्टीमध्ये आम्ही विश्वासू नाही. प्रेज द लॉर्ड। समझ में आ रहा है क्या? समजत आहे का? समझ में आ रहा है क्या? समजत आहे ना? तुम्हारे बच्चों की इज्जत निकल जाती है, तुमच्या लेकरांची कोई भी इज्जत आकर टिकली मार कर जाता है। कोणी पण येऊन टपली मारून जातो. प्रेज द लॉर्ड। कोई भी, कोणी पण कोई तुम्हारे बच्चों को अच्छा बोलता नहीं। कोणी तुमच्या लेकरांना चांगलं म्हणत क्यों? नाही का? अरे देवानी जर सांगितलं ना माझी इज्जत काढणार नाही, मग कशी माझी इज्जत बाहेर निघते? फिर मेरा इज्जत कैसा बाहर खुदा ने अगर बोला है ना तेरी इज्जत बाहर नहीं निकलेगी, फिर मेरी इज्जत बाहर क्यों निकल रही आणि है? देव जर बोलले की तुझी इज्जत बाहेर निघणार नाही तर मग काय इज्जत निघते बाहेर? कारण मैं खुदा को आदरण देता हूं। कारण मी देवाला मी सन्मान देतो. कारण जो उसको तुच्छ समझते हैं, मेरे बाइबल में लिखा है खुदा उसको तुच्छ समझता, कुछ भी नहीं समझता। कारण माझ्या बाजूने असं लिहिले की जे त्याला तुच्छ समजतात देव त्यांना तुच्छ काहीच नाही समजत. प्रेज द लॉर्ड। उनके तरफ खुदा का ध्यान ही नहीं रहता। त्यांच्याकडे देवाचे लक्षच नसते. इसलिए छोटी छोटी बातों में विश्वस्त रहना सीखो। म्हणून लहान लहान गोष्टीमध्ये विश्वास तय करो, फैसला करो। आणि निर्णय घ्या. आज से मैं सच और सच ही बोलूंगा, कितना भी हानि आणि होना। आजपासून मी खरं आणि खरंच बोलणार. Praise the किती Lord. देखील नुकसान उचलावं लागलं तरी. प्रेज द लॉर्ड। जो सच बोलेगा, तो खरं बोलेल, खुदा के वायदों पर उतरेगा। देवाच्या अभिवचनांवर उभं राहील. बाइबल कहती है वो खुदा के घर में रहेगा। बायबल असं म्हणतो की तो देवाच्या घरात राहील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। फैसला करो। निर्णय घ्या. भले ऑफिस को जाना नहीं है, आणि ऑफिसला जायचं नाहीये. ऑफिस में जाना नहीं है, आणि ऑफिसला जायचं आज ऑफिस में नाहीये. जाने का मूड नहीं, बीमार नहीं है, आणि ऑफिसला जायची इच्छा नाही, आजारी बीमार नाहीये. नहीं आजारी है, नाही. पर जाने की इच्छा नहीं। परंतु जाने या की इच्छा पत्नी नहीं। ने बोल दिया आज के दिन घर का काम कर लो, किंवा बायको बोलली की आज घरातलं काम करा. सर बीमार है, सर आजारी नाही. सच बोलो, खरं बोल. सच बोलो, खरं बोल. चाहे कितनी भी बड़ी नुकसान और हानि उठानी पड़े, सच। आणि किती पण मोठं नुकसान उचलावं लागलं तरी देखील खरं बोल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. किधर जाने का रहता, बीमार है, आजारी आहे. उधर जाने का रहता, उधर जायचं, बीमार है, आजार आहे. हर जगह पर बीमार है। आणि कुठं पण जायचं ये तर तो कॉमन रीजन है। आजारी आहे. हे एकदम सर्वसामान्य कारण आहे. प्रेज द लॉर्ड। नौकरी पर नहीं जाने का रीजन बीमार है। कामावर न जाण्याचं कारण आजारी प्रेज आहे. द लॉर्ड। और उसी बीमारी में हगने को बराबर जाता है, आणि त्याच आजारपणामध्ये आगायला बरोबर जातात. तब नहीं तकलीफ होती। तेव्हा नाही त्रास होणार. ऐसा अवस्था है ना हाथ टूटा हुआ तो बैठो ना घर में। आणि अशा अवस्था तुटल्यानं हाताची तर घरी बसा. और कुछ अलग रीजन है तो सच बोलकर छुट्टी ले लो। आणि काय वेगळं कारण आहे. आता खरं सांगा. छोटी छोटी बातें मायने रखती हैं। छोट्या छोट्या गोष्टी
अर्थ ठेवतात. और अगर आप ये नहीं करता आणि जर तो तुम्ही आपका करत हर नाही, एक झूठ खुदा के किताब में आपके नाम पर लिखा गया है. तर तुमचं प्रत्येक खोटं देवाच्या पुस्तकामध्ये तुमच्या नावाच्या पुढे लिहिलेलं आहे. नरक में सबसे पहले कौन जाने वाले मालूम है क्या? नरकात सगळ्यात पहिलं कोण जाणार माहिती का? हाँ? नहीं, नाही. नरक में सबसे पहले जाने वाला कोई व्यभिचारी या दारूडा बेवड़ा नहीं है, आणि सर्वात पहिलं नरकात जाणारा कोणी दारुडा किंवा व्यभिचारी नाही, या चोरी करने वाला भी नहीं किंवा है. चोरी करणारा पण नाही. बाइबल में लिखा है जो झूठ बोलता है सबसे पहले वो नरक में जाएगा. आणि बायबल असं म्हणतो की जो खोटं बोलतो तो सर्वात पहिला नरकात जाईल. झूठ बोलने वाला किधर जाएगा शालन? खोटं बोलणारा कुठे जायचं शालो? क्योंकि झूठों का पिता ही शैतान है. कारण खोटारड्यांचाच बाप सैतान आहे. झूठ बोलने वालों का बाप कौन है? खोटं बोलणाऱ्यांचा बाप कोण आहे? तो किधर जाएंगे झूठ बोलने वाले? खोटं बोलणारे सबसे कुठे पहले जातील? शैतान बोलेगा ये मेरे बच्चे हैं, आ जाओ. माझी लेकर आहेत, या आम्हाला. झूठ. या खोटं या. Praise the Lord. उसने हवा के साथ झूठ बोला. त्यांनी हवे सोबत खोटं बोलतो. उसका स्वभाव है झूठ बोलने का. त्याचा स्वभाव आहे खोटं और जो बोलण्याचा. इधर झूठ बोलता है आणि जे इथं वो खोटं उन बोलतात, सबों का बाप है. तो त्या सर्वांचा बाप आहे. तो आप उनके बच्चे हैं. तर तुम्ही त्याची लेकर बाप बच्चों से अलग होना कैसे होगा? आणि बाप लेकरापासून कसं वेगळं होईल? उन बच्चों को तो शैतान पहले ले लेगा. सैतान तर त्या लेकरांना त्याच्या लेकरांना पहिलं घे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. इसलिए सुधर जाओ. सुधरूया. समय है, सुधर जाओ. वेळ आहे, सुधरूया. छोटे छोटे बातों में विश्वास करो. लहान लहान गोष्टींमध्ये विश्वास ठेवा. हमारी जिंदगी का और एक भाग है जहाँ हमको पश्चाताप करने की जरूरत है. आमच्या जीवनातला अजून एक भाग आहे ज्या ठिकाणी आम्हाला पश्चाताप करण्याची गरज Praise the आहे. Lord. हम लोगों ने उन सबों को माफ कर देना चाहिए जिन्होंने पिछले दिनों में आपको दुख दिया है. आणि आम्ही त्या सर्व लोकांना क्षमा करायची आहे जी मागच्या दिवसांमध्ये तुम्हाला दुःख पोहोचवलेलं आहे Praise the Lord. या चोट पहुंचाई है, किंवा मग तुम्हाला जखमा दिलेल्या या आहे आपको घाव किया है, किंवा तुम्हाला जखमा दिल्या या आपके नाम की बदनामी की है, किंवा मग तुमच्या नावाची बदनामी केली या आपके पीठ पीछे चुगली कर दी, किंवा तुमच्या पाठीमागे तुमची चुगली केली या आपकी निंदा कर दी, किंवा निंदा केली या आप वैसा नहीं है पर झूठ झूठ बोलकर लोगों का दिल में गंदगी फैला दी. आणि तुम्ही तसे नाहीत परंतु तुमच्याबद्दल खोटं खोटं चुकीचं घाणेरडं बोलून लोकांच्या मनात घाण पसरवलं. Praise the Lord. ऐसे सबों को जो दिन रात आपको सताते हैं, आणि अशा सर्वांना जे दिवस आणि रात्र तुमचा परेशान करते हैं, तुम्हाला छळतात कुछ कारण है फिर भी सताना है, आणि काही कारण नाही तरी पण छळायचंय, ऐसे सबों को हमने माफ कर देना चाहिए. अशा सर्वांना आम्ही क्षमा करायची आहे. प्रभु यीशु ने बोला, प्रभू येशू बोलले, अगर तुम इन सबों को माफ नहीं किया, जर तुम्ही या सर्वांना क्षमा नाही जिन्होंने केली, आपको चोट पहुंचाई आपने उनको माफ नहीं किया, ज्यांनी तुम्हाला जखमा पोहोचवल्या त्यांना तुम्ही क्षमा नाही केली, जिन्होंने आपको तकलीफ दिया अगर आपने उनको माफ नहीं किया, आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना जर तुम्ही क्षमा जिन्होंने नाही आपको केली, परेशान किया या हर प्रकार की बुराई आपकी की अगर आपने उनको माफ नहीं किया, आणि ज्यांनी तुम्हाला छळलं आणि प्रत्येक प्रकारचं वाईट तुमच्या सोबत केलं आणि जर त्यांना तुम्ही क्षमा नाही केली, तो प्रभु ने बोला मेरा बाप भी तुम्हारे पाप क्षमा नहीं करेगा. तर प्रभू बोललेला आहे की माझा बाप देखील तुमची क्षमा करणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. और याद रखो, आणि लक्षात ठेवा, पाप क्षमा नहीं पाप क्षमा नाही फिर नरक है. मग नरक आहे. झूठ बोला तो नरक है, खोटं बोललं तर नरक पाप आहे. क्षमा नहीं तो भी नरक है. पापांची क्षमा इसलिए नाही, मेरे तर ते पापों नरक की आहे. क्षमा म्हणून माझ्या पापांची या क्षमा आपके पापों की क्षमा किंवा तुमच्या पापांची इस क्षमा बात पर टेक लगाती है आणि या गोष्टीवर अवलंबित होते कि मैं दूसरों के अपराधों को पहले माफ करूं. की मी दुसऱ्यांच्या अपराधांची क्षमा पहिली करू. Praise the Lord. जो अपराध उन्होंने मेरे खिलाफ किया, जे अपराध त्यांनी माझ्या विरोधात जो केले, पाप उन्हें मेरे खिलाफ जे किया, पाप माझ्या विरोधात जो त्यांनी गुनाह केले, उन्होंने मेरे खिलाफ किया, जे अपराध त्यांनी माझ्या विरोधात केले, पहले मैं उनको माफ करूं, पहिलं मी त्यांना क्षमा करू. तब जाकर मेरे पाप खुदा क्षमा करता है. तेव्हा जाऊन माझे पाप देव क्षमा पढ़ेंगे करेल. मत्ती का 6 अध्याय वाचूया मत्ती याच्या 6 अध्याय 15 वचन. 15 वचन. मत्ती का 6 अध्याय 15 वचन. मत्ती 6 अध्याय 15 वचन. पढ़ो. मत्ती का 6 अध्याय 15 वचन. परंतु यदि तुम हाँ, मनुष्यों को क्षमा न करो यदि तुम इंसानों के पापों की माफी न करो तो तुम्हारा पिता भी तो तुम्हारा पिता भी जो स्वर्ग में है जो स्वर्ग में है तुम्हारे अपराध तुम्हारे पाप अपराध गुनाह क्षमा नहीं करेगा. क्षमा नहीं करेगा. क्षमा करणार Praise the Lord. इधर देखो, इथे पहा, हमारे पापों की क्षमा
आमच्या पापांची क्षमा मैं दूसरों के पापों को क्षमा करने पर टेक लगाती है। आणि मी दुसऱ्यांच्या पापाची क्षमा करण्यावर अवलंबून जिन्होंने आपको तकलीफ दी, ज्यांनी तुम्हाला त्रास परेशान किया, छळलं सताया, छळलं दुख दिया, दुःख दिले, जख्म दी, जखमा दिल्या, सताते रहते हैं छळत राहतात. बिना कारण के। कुठले कारण फिर वो नसतात. ऑफिस में हो, मग ते कामावर वो असो, घर पर हो, घरात असो, वो सास हो, आणि सासू वो असो, बहू हो, वो सून ससुर असो, हो, सासू वो असो, माँ आई हो, असो, वो बेटा हो, मुलगा वो असो, बेटी हो, मुलगी असो, वो भाई भाऊ हो, असो, वो बहन हो, बहीण असो, वो कोई भी सताने वाला या परेशान करने वाला क्यों करना हो, आणि मग कोणी देखील तो तुम्हाला छळणारा त्रास देणारा का असेना, आपने उसको क्षमा नहीं किया। जर तुम्ही त्यांना क्षमा नाही केली खुदा ने आपका पाप का क्षमा रद्द किया। तर तुमच्या देवाने तुमच्या पापांची क्षमा ती रद्द केली, रद्द केली. समझ में आ गया? मतलब इधर देखिए, म्हणजे इथे पहा, अभी यीशु ने या खुदा ने आपको क्षमा किया है। आणि आता जर प्रभू येशूने किंवा येशूने तुम्हाला क्षमा केली, आता जर नहीं, अभी प्रभु यीशु ने, आता प्रभु यीशु ने, आता अभी प्रभु यीशु ने आपके अपराधों को क्षमा किया है। आणि प्रभू येशूने तुमच्या अपराधाची क्षमा केली. अभी आता प्रभु यीशु ने तुम्हारे पापों को क्षमा किया है। आता प्रभू येशूने तुमच्या पापांची क्षमा केली. लेकिन आगे चलकर अगर आपने किसी के अपराध क्षमा नहीं किए, तर पुढे चालून तुम्ही कुणाच्या अपराधांची क्षमा नाही केली, जिन्होंने आपको तकलीफ पहुंचाई, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, परेशान किया, त्रास दिला, सताया, छळलं, जख्म दिया, जखमा दिल्या, बुराई की, वाईट केलं, बदनाम किया, बदनामी केली, अपमानित किया, अपमानित केलं, या आप पर मुंह पर थूक डाला, तुमच्या तोंडात तुटले, या घर के बाहर हकाल दिया, घराच्या बाहेर हाकललं. ऐसे किसी को भी आपने क्षमा नहीं किया। अशा कुणाला देखील तुम क्षमा नाही केली तुम्ही, जो आपको क्षमा मिला है म्हणून जी तुम्हाला क्षमा मिळाली वो रद्द, ती रद्द होईल, वो रद्द हो जाए। ती रद्द होईल. Praise the Lord। तो पहले जो क्षमा मिला है तर पहिलीची क्षमा मिळाली आहे वो रद्द, ती रद्द, कारण आपने कारण तुम्ही क्षमा नहीं। क्षमा नाही केली. Praise the Lord। तो याद रखना, तर लक्षात ठेवा, मेरे पापों की, मेरे गुनाहों की क्षमा माझ्या पापांची, माझ्या अपराधांची क्षमा इस बात पर टेक लगाती है त्या गोष्टीवर अवलंबित आहे कि मैं मेरे गुनहगारों को माफ कर दूं, मी माझ्या गुन्हेगारांना क्षमा करू, जिन्होंने मेरे खिलाफ गुनाह किया। ज्यांनी माझ्या विरोधात पाप अपराध किया। केले, पाप केले, Praise the Lord। Praise the Lord। जिन्होंने मुझको सताया, ज्यांनी मला छळलं, तकलीफ दी, त्रास दिला, परेशान किया, त्रास दिला, बुराइयां की, वाईट पण केलं, अपमान किया, बदनामी की, बदनामी केली, सबको माफ करो सर्वांना क्षमा और करू. फिर आपके अपराध भी क्षमा हो जाए। मग तुमचे पण अपराध क्षमा होतील. Praise the Lord। Hallelujah. हालेलुया। आगे यीशु ने और एक बात बोली। पुढे अजून एक येशू बोलला, यीशु ने बोला येशू उन बोलला हर एक इंसानों को त्या प्रत्येक मनुष्याला जिन्होंने आपको तकलीफ पहुंचाई ज्यांनी है, तुम्हाला त्रास दिलेला आहे, जो आपके साथ झगड़ा करते हैं, तुमच्यासोबत घर भांडतात, में आपको गालियां देते हैं, चार लोगों के सामने अपमान करते चार हैं, लोकांसमोर अपमान घिसट करतात, घिसट कर लेकर जाते हैं। परपटत घेऊन जातात. प्रेज द लॉर्ड। हर प्रकार की बुराइयां आपके खिलाफ बकते जो कि आप हो नहीं। आणि प्रत्येक प्रकारचे वाईट तुमच्याबद्दल बोलतात जे तुम्ही नाहीत, प्रेज द लॉर्ड, जो कि तुम नहीं हो, जे तुम्ही नाहीत, पर आपकी बदनामी हर जगह पर करके हर एक का दिल गंदा करने का काम वो कर रहे हैं। आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या नावाची बदनामी कर, प्रत्येकाचं हृदय घाण करायचं ते काम करत आहे. उन सबों को त्या सर्वांना दिल से तुमने माफ कर देना चाहिए, हृदयापासून तुम्ही क्षमा केली पाहिजे, ऊपर ऊपर से नहीं। वरून कुछ नाही. लोग बोलते हैं हाँ मैंने क्षमा किया हो है, मी क्षमा केली आहे. दिल से क्षमा करने के लिए बोलो, हृदयापासून क्षमा करायची गरज आहे. ऊपर ऊपर वाला नहीं। वरून हाँ हाँ मैंने क्षमा कर दिया, ठीक है भाई, ठीक हो हो है, क्षमा केली नहीं, बाबा, नहीं, ठीक आहे भाऊ, ठीक. वो क्षमा नहीं, ती क्षमा नाही, वो ऊपर वाली क्षमा नहीं, वरची क्षमा ऊपर नाही, ऊपर की क्षमा नहीं। वरवरची क्षमा नाही. दिल से उन लोगों को सबको क्षमा कर दो जिन्होंने आपको तकलीफ दिया है। हृदयापासून त्या सर्वांना क्षमा करा ज्यांनी तुम्हाला छळ दिलेला, त्रास दिलेला. पढ़िए मत्ती का 18 अध्याय 35 वचन। मत्ती 18 अध्याय 35 वचन. पढ़िए वाचा. मत्ती का 18 अध्याय 35 वचन। मत्ती 18:35. इसी प्रकार यदि तुम में से प्रत्येक इसी प्रकार तुम में से प्रत्येक अपने भाई को अपने भाई, अपने बहन, अपने माँ, अपना पिता, अपना जीजा, अपना साली, अपना पति, अपना पत्नी, अपने बच्चे हृदय से क्षमा न करे दिल से क्षमा न करो तो मेरा स्वर्गीय पिता तो भी मेरा स्वर्गीय पिता भी तुम्हारे साथ वैसा ही करेगा। तुम्हारे साथ वैसा ही करेगा। प्रेज द लॉर्ड। क्या लिखा है? काय लिहिलं?
अगर तुमने दिल से क्षमा नहीं किया जर तुम्ही हृदयापासून क्षमा नाही केली, पिता भी तुम्हारा माफ नहीं कर सकता दिल से। पिता पण तुमचा हृदयापासून तो क्षमा करतो Praise the Lord। इसलिए सबों को दिल से क्षमा करने का जरूरत है। आणि म्हणून सर्वांना हृदयापासून क्षमा करण्याची गरज आहे. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। अगर मैं किसी को दिल से माफ नहीं करता, ऊपर दिल से कर रहा हूँ, आणि मी तुला जर हृदयापासून क्षमा नाही करते, वरच्या हृदयाने मी क्षमा करत आहे, खुदा तो दिल देखता है। देव तर हृदय पाहतो. खुदा क्या देखता है? देव काय पाहतो? आप ऊपर ऊपर से बोल रहे हो, वो नहीं देख रहे। आणि तुम्ही वरवरून बोलत आहे, देव ते नाही बोलत. खुदा तुम्हारा दिल देख रहा है। देव तुमचं हृदय बघत तो आहे. तुम्हारा दिल में अभी भी कड़वाहट है, आणि तुमच्या हृदयामध्ये अजून पण कडूपणा आहे, और दिल से क्षमा करने वाला। परंतु हृदयापासून क्षमा और सामने करणार वाले ने कितना भी नुकसान पहुंचाया, आणि समोरच्याने किती पण नुकसान उसको पोहोचवलं, गले लगाएगा त्याला मिठी मारेल और उसकी चुगली लेगा। आणि त्याची पप्पी घेईल. Praise the Lord। Praise the Lord। ये है दिल से क्षमा करने का आणि हे मतलब आहे हृदयापासून कि क्षमा अगर वो करण्याचं. जिसने आपको सताया है, आणि तो ज्यांनी तुम्हाला सतवलं, तकलीफ दी है, त्रास दिला, जख्म दिया है, जख्म दिला है, दिन रात आपकी बुराई कर रहा है, आपका नाम बदनाम कर रहा है, आपको अपमानित कर रहा है, वो अगर आपको दिख गया आणि जर तो तुम्हाला दिसला और आपने उसको दिल से माफ कर दिया है, आणि जर तुम्ही त्याला मनापासून तुरंत आप हृदय उसके केलं, गले क्षमा लगकर केली, आप उसको चूम लोगे। आणि लगेच त्याच्या गळ्यात पडून तुम्ही त्याची पप्पी घेता. Praise the Lord। Hallelujah। ये है दिल से माफ करने का आणि मतलब। हे आहे हृदयापासून क्षमा Praise the करण्याचा Lord। अर्थ. ये नहीं हाँ हाँ मैंने माफ कर दिया और आने के बाद मुंह फुगा कर बैठे, आणि हे नाही की हा आम्ही हृदयापासून क्षमा केली, परंतु आल्यानंतर तोंड फुगून बसले या वो दिख रहा है, किंवा तो दिसतोय ये रास्ते से वो आ रहे हैं, आणि या रस्त्यावर अरे वो आ रहे हैं, मेरा दुश्मन है, जाने दो, दूसरे रास्ते से चल। ये माफी नहीं है। आणि अरे ते येतात माझे शत्रू आहेत आणि मी दुसऱ्या रस्त्याकडे जातो. कुछ लोग नहीं के रास्ते से जाते रहते आणि कोणी लोक रस्त्यातून जात और असतात सामने से जिनको उन्होंने ऊपर से माफ किया है, आणि समोरून जे त्यांना वरून त्यांना ज्यांना क्षमा केलेली आहे वो आते देखते हैं, ते येताना पाहतात चलिए दूसरे रास्ते से चल। त्याला दुसऱ्या मार्गात जाऊ, रस्त्याने जाऊ. ये दिल से माफी नहीं, आणि ही हृदयापासून क्षमा नाही. ये ऊपर की माफी, आणि वरची दिल क्षमा से माफ करने वाला, आणि हृदयापासून दिल क्षमा से माफ करणारा, करने वाला हृदयापासून क्षमा गले करणारा, लगाकर उसको चूम ले लेगा। आणि गळ्यात पडून त्याची पप्पी घे. Praise the Lord। Hallelujah। Praise the Lord। Hallelujah। ये है दिल से माफ। आणि हे आहे हृदयापासून अगर क्षमा नहीं करणं. किया जर नाही तो केलं, खुदा को ये बात कठिन हो जाती है, असंभव हो जाती है कि वो भी हमारे अपराधों को माफ करे। तर देवाला ही गोष्ट कठीण आणि अशक्य होऊन जाते की तो आमच्या अपराधांची क्षमा करायला. वापिस एक बार पढ़ो ब्रदर। इसी प्रकार यदि तुम में से प्रत्येक इसी प्रकार यदि तुम में से प्रत्येक अपने भाई को अपने भाई को हृदय से क्षमा न दिल करे से माफ न करे, तो मेरा स्वर्गीय तो पिता मेरा भी स्वर्गीय पिता भी तुम्हारे साथ तुम्हारे साथ वैसा ही करेगा। वैसा ही। Praise the Lord। कितने लोगों के दिल में अक्षमा है? किती लोकांच्या इधर हृदयामध्ये इधर अक्षमा इधर आहे. कितने लोगों के दिल में अक्षमा है? किती लोकांच्या हृदयामध्ये अक्षमा आहे. नहीं? हमारा दिल साफ है। आणि आमचं हृदय कब आता है मालूम है दिल? कधी येतं हृदय माहिती? जब झगड़ा होने लगता है। जेव्हा भांडण- तूने किया था उस दिन, याद है क्या? तू केलं होतं त्या दिवशी, लक्षात आहे अभी का? तक याद है उसे। आतापर्यंत भूला नहीं है वो, विसरला नाही. भूला विसरला मतलब दिल से माफ नहीं किया। म्हणजे हृदयापासून क्षमा नाही केली. दिल से माफ करने का मतलब और एक है, आणि हृदयापासून क्षमा करणं अजून जो एक आहे. इंसान ने कभी तुमको चोट पहुंचा ही नहीं, ऐसा तुम उसको माफ कर देता है। आणि अशा रीतीने तुम्ही क्षमा करता की त्या व्यक्तीने तुम्हाला कधी जखम किंवा दुखवलेलंच नाही, Praise अशा the Lord। रीतीने तुम्ही क्षमा करता. आपके ख्याल में भी नहीं। तुमच्या विचारांमध्ये पण नाही. Praise the Lord। कभी कभी कधी कधी कितने भाई, कितने बहन, कितने परिवार, आणि किती भाऊ, किती बहीण, किती कुटुंब, रिश्तेदार, किती नातेवाईक, घर के लोग घरातील लोक हमारा दिल इतना दुखा देते हैं आमचं हृदय एवढं या दुखवतात, चोट पहुंचाते त्या हैं, जखमा करतात. उनके शब्दों के द्वारा हमारा दिल चीर जाता है त्यांच्या शब्दांच्या द्वारे आमचं हृदय असं दुखवतं. और इतने उनकी फितरत बदलती नहीं, आणि त्यांची उद्देश्य बदलत फितरत नाही. बदलती नहीं, उद्देश बदलत वे नाही. आपको सताते रहते तुम्हाला ते हैं, सत- परेशान छळत करते राहतात. रहते छळत हैं, राहतात. तकलीफ देते रहते त्रास हैं, देत राहतात. बुराइयां करते रहते वाईट हैं, करत गालियां राहतात. देते रहते शिव्या देत हैं, राहतात. आपका अपमान करते रहते तुमचा हैं, अपमान करत राहतात. और ऐसा सब बातों को हमको भूल जाना जरा कठिन हो जाता आणि अशा है। सर्व गोष्टींना आम्हाला विसरायसाठी कठीण होतं. बहुत कठिन जान पड़ता है कि ऐसे सब लोगों को भूल जाना। आणि असं सर्व लोकांना विसरणं कठीण होतं आपल्याला. ओके, मानता हूँ, हो ठीक आहे, मैं इस मानतो. बात को मानता मी हूँ या गोष्टीला मानतो. कि जिन्होंने गहरी चोट पहुंचाई ज्यांनी एकदम खोलवरची जखम तुम्हाला उनको पोहोचवली,
भूल जाना मुश्किल होता है, त्यांना विसरणं कठीण पडतं. पर एक सोच, परंतु एक विचार, या ऐसा जो सोच है, जी अशी ही विचार आहे, बदले के बदला लूंगा, बदल्याच्या विरुद्ध बदला घेईल, मैं बदला लूंगा, मैं भी अपमान करूंगा, मी पण ये मेरा अपमान करेन. दुश्मन है. हा माझा वो वैरी आहे. सोच, वो ख्याल का हम विरोध कर सकते हैं. आणि त्या विचाराचा आम्ही विरोध करू शकतो. नहीं, नाही, वो मेरा दुश्मन है नहीं. तो माझा शत्रु ऐसा अगर कभी सोच आता है तो उस सोच का, उस ख्याल का, उस विचार का आप विरोध करो. मुझे ऐसा उसके बारे में सोचना नहीं है. आणि जर अशा कुठला विचार तुमच्या मनामध्ये येतो तर ह्या विचाराचा, त्या विचाराचा तुम्ही विरोध करायचा आहे. नाही सर. त्याबद्दल मला असा विचार करायचाच नाही उसके बारे में मुझे ऐसा सोचना ही नहीं आणि है. त्याच्याबद्दल मला असा विचार करायचाच नाही. प्रेज करो, तेच काम चालू आहे. प्रेज करो. हालेलुया. सोचने का ही नहीं. आणि विचार करायचाच प्रभु नाही. मुझे सोचना नहीं. प्रभू मला विचार वो मेरा करायचाच दुश्मन नाही. नहीं. तो माझा वैरी नाही. प्रेज करो. हालेलुया. कभी कभी कधी कधी लोगों ने आपको 4 लोगों में इतना बदनाम किया होता है. आणि लोकांनी तुम्हाला 4 लोकांमध्ये एवढं बदनाम केलेलं आहे. 4 लोगों के सामने आपकी सास ने आपका अपमान किया होता 4 है. लोकांच्या समोर तुमच्या सासूने तुमचा अपमान केलेला आहे. 4 लोगों के सामने आपके बहू ने आपको उल्टा जवाब दिया होता 4 है. लोकांच्या समोर तुमच्या सुनेने तुम्हाला उलट उत्तर दिलेलं आपके आहे. दामाद ने आपका अपमान किया. तुमच्या जावाईने तुमचा आपके अपमान माँ ने केला. आपका अपमान तुमच्या आईने किया. तुमचा अपमान आपके केला. रिश्तेदार आकर 4 शब्द बोल कर गए. आणि तुमचे नातेवाईक येऊन तुम्हाला 4 बहुत गहरी चोट दिल को पहुंची आणि है. एकदम खोलवरची जखम तुम्हाला झालेली ऐसे आहे. लोगों को भी दिल से माफ करना कठिन हो जाता आणि है. अशा लोकांना देखील हृदयापासून क्षमा करणं कठीण होतं. कैसे बोले थे आप लोग उस दिन? कैसे बोलले होते दिल तुमच्या चिर विषयी? गया. आणि हृदय एकदम हमारे चिरलं. बच्चों के बारे में आपने ऐसा बोला. आमच्या लेकरांबद्दल हाँ, तुम्ही हमारे असं बच्चों बोलले. ने तुम्हारा क्या बिगाड़ा था? आमच्या लेकरांबद्दल हाँ, हम तुम्ही काय कैसे बिघडवलं भूल होतं? सकते? आम्ही कसं विसरू नहीं कर शकतो? सकते आपको क्षमा. आणि तुम्हाला क्षमा अगर नाही करू आप शकत. ऐसे किसी को दिल से क्षमा नहीं कर सकता तो आणि जर तुम्ही असं हृदयापासून कुणाला जर क्षमा करू शकत नसाल तर खुदा से मांगो, मदद मांगो. देवाकडे मदत मागा. खुदा से मदद मांगो. देवाकडे मदद खुदा मागा. से कहो देवाला तुम बोला. नहीं कर सकता, तुम्ही नाही मैं करू शकत. नहीं कर मी सकता, नाही करू शकत. आप नहीं कर तुम्ही करू शकत सकते. नाही. आप और मैं किसी को भी दिल से माफ नहीं किया तो आणि तुम्ही आणि मी जर हृदयापासून कुणाला क्षमा नाही केली तर खुदा से मदद. देवाकडे मदत खुदा मागा. देवा उन सबों को दिल से माफ करने के लिए मुझे एक अच्छा दिल दे. त्या सर्वांना हृदयापासून क्षमा करण्यासाठी मला एक चांगलं हृदय दे. प्रेज करो, हालेलुया. प्रेज करो, हालेलुया. प्रेज करो. हालेलुया. खुदा से दिल मांगो. देवाकडे हृदय एक मागा. अच्छा दिल. प्रभु ने कहा मैं तुमको नया हृदय दूंगा. आई विल गिव यू अ न्यू हार्ट. आणि प्रभू म्हणत आहे की मी तुम्हाला एक नवीन हृदय देईन. प्रेज करो, हालेलुया. प्रेज करो. हालेलुया. तो वो हृदय मांगो कि प्रभु वो नया हृदय तू मुझको दे जिससे मैं मेरे दुश्मनों को, मेरे हानि करने वालों को, मेरे सताने वालों को, मुझे तकलीफ देने वालों को, मुझे जख्म देने वालों को मैं दिल से माफ कर सकूं. आणि प्रभू मला ते नवीन हृदय दे ज्या हृदयामध्ये मी माझा त्रास देणाऱ्यांना, छळणाऱ्यांना, अपमान करणाऱ्यांना, शिवागाळ करणाऱ्यांना, त्या सर्वांना मी हृदयापासून क्षमा करू. ते दिल मला दे प्रभु, दिल दे. आणि हृदय दे प्रभू. आइए हम आंखों को बंद करके प्रभु से आप भी मांगेंगे वो दिल. आणि ते हृदयात वचन खत्म नहीं हुआ पर दिल ते मांगेंगे. हृदय मागूया आपण देवाला. सभी लोग प्रार्थना का आवाज आना चाहिए. आपको दिल नहीं है माफ करने का, आपके दिल में कड़वाहट है. प्रभु से मांगो लॉर्ड गिव मी अ हार्ट वेयर आई कैन फॉरगिव माय ऑल डेप्टर्स फ्रॉम द डेप्थ ऑफ माय हार्ट. दिलाच्या गहिराईपासून, हृदयाच्या खोलवरपासून मी प्रत्येकाला क्षमा देते असं हृदय तू मला दे. मांगो मांगो ब्रदर, बेटा मांगना है. आवाज आवाज येऊ दे. आवाज आने दो. तारा राजगुरु एलिशिबा सिस्टर मुख बाहेरचं शाळा नाही इकडे. आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. आवाज. देवा मला तू हृदय दे. देवा मला हृदय दे. मला नवीन हृदय पाहिजे. मुझे नया हृदय चाहिए प्रभु जी. मुझे नया हृदय चाहिए. दिल से माफ करने वाला दिल, दिल से माफ करने वाला. मेरी माँ को दिल से माफ कर सकूं, मेरी बहन को दिल से माफ करूं, मेरी बहू को दिल से माफ करूं, मेरे सास को दिल से माफ करूं, मेरे ससुर को दिल से माफ करूं, मेरे बच्चों को दिल से. ये दिल तू मुझको दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद यीशु. आमेन, आमेन. ध्यान दीजिए. माझं नवीन हृदय दे. तुम्ही त्यांना माफ करा. इधर ध्यान दीजिए. ते लक्ष द्या.
जब आप खुदा से मांगोगे, जेव्हा तुम्ही देवाला मागाल खुदा एक ख्याल सबसे पहले आपके दिल में डाले। आणि एक विचार सर्वप्रथम तुमच्या वो ख्याल क्या होगा? तो विचार काय असेल देख, की बघ, जब से तुझे समझ में आया जेव्हापासून तुला समज आली तब से तेव्हापासून तूने लाखों करोड़ों पाप किए हैं, लाखो करोडो पाप केले और मैंने तेरे लाखों करोड़ों को पापों को यूं ही मुफ्त में माफ कर दिया आणि है। असे सहज रीतीने तुझ्या लाखो करोडो पापांना मी सहज रीतीने क्षमा केली मोफत मध्ये, गरीब मोफत मध्ये, फुकट मध्ये. फुकटात तुझे पाप माफ केले। कुछ पैसा मांगा क्या? काय पैसे मागितले का? ओ, पैसे मागितले का? कैसे माफी मिली? क्षमा कशी मिळाली? फुकट। फुकट मिळाली. कैसे माफी मिली? क्षमा मुफ्त कशी मिळाली? में. फुकट मिळाली. तब वो ख्याल आपको, तब वो ख्याल आपको तेव्हा तो तुम्हाला विचार ये हे करने के लिए मजबूर करेगा हे करण्यासाठी कि आप दूसरों के अपराधों को भी माफ कर सकते, हे करण्यासाठी तुम्हाला मदद करेगा। मदत करेल की तुम्ही देखील दुसऱ्यांची अपराधांची क्षमा करा. Praise the Lord। जब आपको पता चलेगा कि मेरे लाखों करोड़ों पाप खुदा ने यूं ही मुफ्त में माफ कर दिए, तेव्हा तुम्हाला कळून येईल की अशाच फुकटमध्ये देवाने माझे लाखो करोड अपराधांची क्षमा केली. तब वो आपको दिल मिलेगा तेव्हा ते तुम्हाला हृदय कि देईल. आप आपके गुनहगारों को मुफ्त में माफ कर सकते। की तुम्ही तुमच्या अपराधांना फुकटमध्ये तुम्ही क्षमा करा. Praise the Lord। याद रखिए, लक्षात ठेवा. एक बात मैं बताऊंगा, एक गोष्ट आखिरी बात। सांगतो, शेवटची गोष्ट. जब आप माफ नहीं करते, जेव्हा तुम्ही क्षमा नाही करत, मालूम है आपको कौन पकड़ रहा है? माहिती तुम्हाला कोण धरते? शैतान और उसके दुष्ट आत्माओं ने आपकी जिंदगी को जकड़ कर रखा है। सैतान आणि त्याच्या दुष्ट आत्म्याने तुमच्या जीवनाला जपडून बांधून ठेवले. माफी क्षमा आपको और माफ करने वाले को छुटकारा। क्षमा तुम्हाला आणि क्षमा माफी आपको क्षमा तुम्हाला और जिसको आपने माफ किया उसको छुटकारा मिल जाता आणि है। ज्यांना तुम्ही क्षमा केलेले त्यांना तुम्ही सुटकारा मोकळीकता देता छुटकारा मिल जाता है। आणि मोकळीकता मिळतो त्यांना. Praise the Lord। आप उनको नहीं दे सकता छुटकारा, उसको छुटकारा मिल जाता है। आणि तुम्ही त्यांना देऊ शकत नाही सुटकारा. When you मिळते. forgive जेव्हा तुम्ही क्षमा करता those त्यांना who have sinned against ते you, तुमच्या विरोधात पाप you करतात. are released from the bondage। आणि तुम्ही बंधनातनं मोकळे होता. Praise the Lord। तुमको छुटकारा मिल जाता है, उसको भी छुटकारा मिल तुम्हाला जाता पण है। सुटकारा मिळतो त्यांना पण सुटकारा मिळतो. Praise the Lord। करके देखना, करून पहा. करके देखना, करून पहा. करके देखना, करून पहा. बहुत बड़ा शांति और छुटकारा आपको मिल खूप जाएगा। मोठा शांती आणि सुटकारा तुम्हाला पर मिळेल. जब आप माफी और गंदगी और कड़वाहट को पकड़ कर रखता है, परंतु जेव्हा तुम्ही क्षमा आणि घाणेरडेपण आणि सगळं अपराध तुम्ही पकडून ठेवता, कड़ूपना कडूपणा पकडून पकड़ कर रखता है, शैतान और उसके दुष्ट आत्मा आपको पकड़ कर रखते शैतान आणि त्याचे दुष्ट आत्मे तुम्हाला पकडून हैं। ठेवतात. और इसलिए बाइबल कहता है माफ करो, आणि म्हणून बायबल म्हणते की क्षमा माफ करो, क्षमा करा. माफ करो, क्षमा करा. ताकि शैतान का दाव तुम पर ना हो। जेणेकरून सैतानाचा डाव तुमच्यावर होऊ नये. दाव, दाव म्हणजे अधिकार। क्षमा करा. अधिकार तुमच्यावर होऊ नये. Praise the Lord। मतलब माफ नहीं किया तो शैतान का तुम पर अधिकार है। आणि माफ नाही केलं तर सैतानाचा अधिकार तुमच्यावर आहे. Praise the Lord मतलब शैतान ने तुमको पकड़ा है। म्हणजे सैतानाने तुम्हाला धरले. समझ में आ रहा है ना? समझता जो है। दिल से माफ नहीं करता उसको शैतान और दुष्ट आत्माओं ने पकड़ कर रखा है। आणि जे हृदयापासून क्षमा करत नाही त्यांना सैतान आणि त्याच्या दुष्ट आत्म्याने पकडून ठेवले. इसलिए बाइबल बोल रहा है माफ करो, म्हणून बायबल म्हणतो की क्षमा माफ करो, क्षमा करा. माफ करो, क्षमा करा. ताकि शैतान का दाव तुम पर ना रहे। जेणेकरून सैतानाचा अधिकार तुमच्यावर होऊ नये. दूसरा कोरिन्थी 2 अध्याय 10 और 11 वचन। दुसऱ्या करंती 2 अध्याय 10 आणि 11 वचन. पढ़ना। वाचा. दूसरा कोरिन्थी 2 अध्याय 10 और 11 वचन। दुसऱ्या करंती दुसरा अध्याय 10 आणि 11 वचन. दूसरा कोरिन्थियों का दूसरा अध्याय। परंतु हाँ, जिसे तुम किसी बात में क्षमा करते हो, लेकिन जिसे आप किसी बात में माफ करता है उसे मैं भी क्षमा करता हूँ, उसे मैं भी माफ कर देता हूँ। क्योंकि वास्तव में मैंने जो कुछ क्षमा किया है, क्योंकि जो कुछ मैंने क्षमा किया है, यदि मुझे कुछ क्षमा करने को था, जो यदि मेरे पास कुछ क्षमा करने को था, मसीह की उपस्थिति में रहकर तुम्हारे कारण किया है, तुम्हारे कारण किया है कि शैतान हाँ, हमसे कोई लाभ न उठाए। कि शैतान हमसे कोई लाभ
मतलब माफ नहीं किया तो शैतान तुम्हारी जिंदगी से लाभ उठाएगा। आणि क्षमा नाही केली तर तुमच्या जीवनात सैतान लाभ उचलेल. क्योंकि हम उसकी युक्तियों से अनजान नहीं हाँ, है। तो शैतान की युक्तियों से अनजान नहीं। मैं इंग्लिश में पढ़ता हूँ, इंग्लिश में बहुत सुंदर लिखा है, जब हम किसी को माफ करते हैं जेव्हा आम्ही कुणाला क्षमा करतो, मैं भी उनको क्षमा करता हूँ, मी पण त्यांना क्षमा करतो. और आणि जो कुछ भी मैंने क्षमा किया है जे काही देखील मी क्षमा केलेलं आहे इस हद तक त्या पातळीपर्यंत उसका असर हुआ है त्याचा परिणाम झालाय कि मैं की मी प्रभु यीशु मसीह का अधिकार में रहकर प्रभू येशूच्या अधिकारात मी राहून उसकी अच्छाई को प्रकट कर रहा हूँ, त्याच्या चांगुलपणाला मी प्रकट करत आहे. और आणि मेरे माफी देने का कारण यह है मला मी क्षमा देण्याचं कारण हे आहे कि शैतान बाहर से मेरे जिंदगी को नियंत्रित ना करे। जेणेकरून सैतान माझ्या जीवनाला बाहेरून नाही, बाहेरनं मी ह्याच्यासाठी क्षमा करतो की सैतानाने माझ्या जीवनाला बाहेरून नियंत्रित करू नये। मतलब जब आप माफ नहीं करते तो शैतान आपको बाहर से नियंत्रित करता है। जेव्हा तुम्ही क्षमा करत नाही तेव्हा बाहेरून तुम्हाला सैतान नियंत्रण करतो. Praise the Lord. You shall not be mastered by Satan outward. आणि बाहेरून तुम्हाला सैतान नियंत्रण करू नये. Praise the Lord. When you do not forgive, जेव्हा तुम्ही क्षमा करत नाही Satan mastered over your life from outward. आणि सैतान बाहेरील रूपाने बाहेरून तुम्हाला नियंत्रण करतो. Praise the Lord. इसलिए माफ करो म्हणून क्षमा करा कि शैतान का दाव तुम करना है। जेणेकरून सैतानाचा अधिकार तुमच्यावर होऊ नये. Praise the Lord. Hallelujah. कितने लोग ये करने को तैयार हैं दिल से? किती लोक करायला तयार आहे हृदयापासून. पक्का तुम नहीं करने का? तुम तो सब दूध से धुला है ना? हाँ, करने को तैयार है? मन है? मन आहे. कितने लोगों को मन है? किती लोकांना मन तो आहे. जो तुम करेंगे प्रभु उसको कबूल कर लेगा। जे तुम्ही कराल ते प्रभू त्याला कबूल Praise the Lord. Hallelujah. 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 माफ करो, क्षमा करा, माफ करो। क्षमा करा. खुदा ने लाखों करोड़ों पाप मेरे और आपके माफ कर दिए। देवाने लाखों करोडो पाप तुमचे आणि माझे अपराध क्षमा आज भी केले. देखो ना, आज पण बघा. शायद आपने किसी को गलत शब्द बोला होगा, कदाचित तुम्ही कोणाला तरी चुकीचा शब्द बोलला आपके मुंह असेल. से अचानक से गाली निकली होगी, तुमच्या मुखातनं अचानक शिवी निघली असेल. फिल्मों के गाने निकले होंगे, पिक्चरचे गाणे निघाले आज असतील. चर्च को आना है पर टीवी के सामने बैठे होंगे, आज चर्चला याच्यापर्यंत टीव्ही समोर बसला या असाल. व्यर्थ बातचीत किया होगा, व्यक्त बातचीत केली असेल, फिर बोलणं भी केलं आपको असेल. क्षमा करके प्रभु यहाँ लेकर आया है। तरी देखील प्रभू तुम्हाला क्षमा आया है या नहीं? आलाय का नाही? आया है नहीं? आलाय का नाही? फिर आप भी क्षमा करना, तुम्ही पण क्षमा नहीं करायची. तो तुम्हारी क्षमा रद्द, नाही तर तुमची क्षमा रद्द होईल. तुम्हारी क्षमा तुमची क्षमा माफी तुमची क्षमा रद्द। रद्द होईल. फिर तुम्हारे अपराध माफ नहीं हुआ तो तुम नरक में जाए। तुमचे अपराध क्षमा नाही झाले तर तुम्ही नरकात जाल. चाहते क्या नरक में जाना? नरकात जायची इच्छा आहे का? हाँ, पूरे दुनिया में सुनना। और एक बात, आखिरी बात, अजून एक शेवटची गोष्ट पूरी आहे. दुनिया में पूर्ण जगात एक ही जगह है एकच जागा आहे जहाँ माफी नहीं मिलती। ज्या ठिकाणी क्षमा मिळत पूरी नाही. दुनिया में पूर्ण जगात एक ही जगह एकच है ठिकाण आहे. जहाँ माफी नहीं मिलती। ज्या ठिकाणी क्षमा मिळत नाही उस जगह का नाम बता रहा हूँ, त्या ठिकाणचं नाव सांगत आहे नरक। नरक. आमिर आदमी नरक गया, श्रीमंत व्यक्ती नरकात गेला, 3 बार प्रार्थना किया 3 वेळेस प्रार्थना केली, तो भी उसको माफी नहीं मिली, त्याला तरी देखील क्षमा तो भी मिळाली नाही. उसको त्याला तरी पण माफी नहीं मिली। क्षमा नाही उसकी मिळाली. प्रार्थना भी सुनी नहीं। त्याची प्रार्थना पण ऐकली गेली. Praise the Lord. तो एक जगह पूरी दुनिया में पूर्ण जगात एक ठिकाण जहाँ माफी नहीं, ज्या ठिकाणी क्षमा नाही वो जगह नरक है। ती जागा नरक आहे. Praise the Lord. जाना है क्या? जायचंय का? जाना है क्या? जायचंय का? अगर नहीं किया तो शैतान तुम्हारा जिंदगी को बाहर से नियंत्रण करेगा। नाही केली तर सैतान बाहेरीलरित्या तुम्हाला सैतान नियंत्रण करेल तुमच्या जीवनाला. आउटवर्ड लाइफ विल बी मास्टर्ड बाय सैतान। तुमचं बाहेरील जीवन हे सैतानाच्या द्वारे नियंत्रण केलं जाईल. Praise the Lord. So forgive. म्हणून क्षमा करा. Praise the Lord. कि शैतान तुम्हारा जीवन को नियंत्रित ना करे। जेणेकरून सैतान तुमच्या जीवनाला नियंत्रण करू नये. प्रार्थना करें। प्रार्थना करा. हमारे को बहुत प्यार करने वाला प्रेम पिता, सुंदर वचनों के लिए धन्यवाद।